राधे राधे. ऑस्ट्रेलियन नर्स, तिचं नाव ब्राउनी, तिने 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये अगदी म्हणजे मृत्यूच्या जवळ असलेल्या काही पेशंटचं तिने मनोगत लिहिलं आहे. अक्षरशः म्हणजे ते इतके सिरियस आहे, ते कधीही जातील तर त्यांना काय वाटतं आहे, काय राहिलं आहे त्यांचं, काय त्यांना वाटतं की हे माझं राहून गेलं मरायच्या आधी. आता मी खरं सांगते, पुढच्या सिद्धीच मागचा शाळा अशाने आपण जर ही 5 सूत्र आहेत जी तिने सारांश काढला आहे त्याचा आपल्या मनावर जर का आपण उपयोग करून घेतला, काही याच्यात आपल्याला फायदा झाला तर आपल्याला रिग्रेशन होण्यापासून आपण वाचू शकतो, आपल्याला वाईट वाटण्यापासून आपण वाचू शकतो बरं का. पहिलं म्हणजे त्यांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यात माझ्या मनासारखं जगलोच नाही. मी नेहमी दुसऱ्यांचा विचार केला, म्हणजे असं की लोक काय म्हणतील मी असं केलं तर हे आपल्याला थोडं सांभाळलं पाहिजे. कारण आपल्या मनाप्रमाणे जगायचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे, ज्याने आपलं जीवन सुखकर होईल. आणि जर आपण सुखी तर जग सुखी. कळलं का. दुसरं म्हणजे मी आयुष्यात एवढी मेहनत केली, एवढा पैसा मिळवला की मला जगायचं राहून गेलं, मी नुसती मेहनतच करत गेलो. तिसरी गोष्ट म्हणजे मी भावना व्यक्तच केल्या नाहीत कुणासमोर. मला काय वाटतं आहे, मला कसं आवडतं आहे, मी कसा जगू चांगला, हे मी कुणाला बोललोच नाही. तर हे एक फार मोठं रिग्रेशन आहे, जे आपण पण टाळलं पाहिजे, व्यक्त व्हायचं असतं. चौथं म्हणजे मी माझ्या मित्रांच्या सान्निध्यात राहिलोच नाही, इतका आयुष्यात बिझी राहिलो की मी मित्र करूच शकलो नाही. आणि 5वी अगदी महत्त्वाची म्हणजे आनंदात आयुष्य जगलोच नाही मी. मी सतत स्ट्रेसमध्ये, सतत प्रेशरमध्ये जगलो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पण का नाही विचारात घ्यायच्या, जर आपल्याला आयुष्यात सुखी आणि आनंदी व्हायचं असेल तर. बघा, आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं आयुष्य नुसतंच वाहून गेलं. मला जगायचं आहे, मला जगायचं आहे असं म्हणत माझं जगायचंच राहून गेलं. तर असं होता कामा नये, कारण शेवटी जगी सर्व सुखी असा कोण आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. की एक अतिशय सुंदर गझल आहे, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कभी जमी तो कभी आसमां नहीं मिलता. तो मंडळी की आपल्याला जे मिळतं आहे त्यातनं आनंद शोधायचा आपण प्रयत्न करायचा. आणि सगळे म्हणजे तुम्ही चांगली कितीही पुस्तकं वाचली तर त्या प्रत्येक पुस्तकात असं लिहिलेलं असतं की आपल्या घरी जे बुजुर्ग, म्हणजे हा शब्द मला फार आवडतो, बुजुर्ग म्हणजे जे सिनियर लोक आहेत, जे वयस्कर लोक आहेत, त्यांचा आदर करा, तुमच्या आईवडिलांवर भरपूर प्रेम करा. याचं कारण असं ना, आईवडील ज्या घरात असतात ना त्या घरात देवाचे आशीर्वाद ऑलरेडी असतात. असं अगदी तुम्ही कशातही वाचा, तुम्हाला हेच वाचायला मिळेल. पण आजकाल काय झालं आहे की मी आता मध्ये एक अतिशय म्हणजे सांगते उदाहरण तुम्हाला, की मी एका वृद्धाश्रमात जायचं ठरवलं. आता जायचं म्हणताना एक टोकन प्रेमाचं एक छोटंसं हे म्हणून मी बायकांसाठी पर्सेस घेतले होते, आणखीन पुरुषांसाठी वॅलेट घेतले होते. आणि मी गेले तिकडे गेले त्या वृद्धाश्रमात. तर त्या सगळ्या बायका पुरुष मला भेटायला आले. तुम्हाला सांगते, हायली एज्युकेटेड, कोणी कुठल्या कॉलेजच्या प्रिन्सिपल होत्या, कोणी त्यांचे ट्युशन क्लासच्या मालकीण होत्या. असं म्हणजे प्रत्येकजण असं होतं त्या वृद्धाश्रमातलं. आणि मोठी मोठी घरांना बंद करून कुलूप लावून ते इथे एका रूममध्ये राहायला आलेल्या बऱ्याच
बऱ्याचशा जणांची मुलं फॉरेनमध्ये सेटल झालेली होती. आता मला ते इतकं ऑकवर्ड झालं की एवढ्या सगळ्या चांगल्या परिस्थितीतल्या सगळ्या यांना ती एवढीशी पर्स किंवा वॅलेटची काय किंमत असणार. तुम्ही आधीच सांगितलं की असं असं आहे, मला जस्ट काहीतरी एक प्रेमाचं टोकन म्हणून द्यायचं आहे तुम्हाला. मी खरंच सांगते, प्रत्येकीने असा माझ्या हातावरनं हात फिरवला. ते म्हणले तुला माहीत नाही तू अशी आलीस. आणि मी थोडंसं लिहिते, तर एक दोन कविता, एक दोन कथा त्यांना म्हणून दाखवल्या. त्यानंतर म्हणजे आजचा दिवस आमचा खूप चांगला जाईल. तर म्हणजे ह्याच्यावरनं लक्षात आलं ना की पैसाच हाच सगळा नसतो, कळलं की नाही. हे सगळं पण असतं. आपल्या घरचे जे म्हातारी असतील, जे वयस्क असतील ना, 1 2 5 मिनटं त्यांच्याजवळ बसा आणि असा त्यांच्या खांद्यावरनं, त्यांच्या डोक्यावरनं, कारण त्यांना स्पर्शच करत नाही आहे कोणी. ही त्यांची खरं दुःख. त्यांच्याकडे आजकालच्या बऱ्याचशा, मी सगळ्या म्हणत नाही, बऱ्याचशा वयस्क लोकांकडे पैसा असतो, नसतं ते प्रेम. आणि नसतं ते, आणि मुलांना प्रेम नसतं असं नाही मला म्हणायचं बरं का. पण ते फॉरेनला सेटल, आणि ह्या लोकांना तिकडे जायचं नसतं जास्त, की बाबा इथे हवा पाणी, आयुष्य माझं इथे गेलं, शेवट माझा इथे जावा, हे अगदी साहजिक आहे. पण म्हणजे शीतावरनं भाताची परीक्षा असं न म्हणता मी उलटं म्हणते. आता जे मी सांगणार आहे ते तुम्ही ऐका एकदा. हे भातावरनं शीताची परीक्षा करू नका असं मला नेहमी वाटतं. एक आजी होत्या, त्यांना त्यांचा मुलगा वृद्धाश्रमात सोडायला आला. अत्यंत चांगलं वृद्धाश्रमात, अत्यंत 5 स्टार ॲम्युनिटीच्या सोयी, सगळं व्यवस्थित, सगळं छान. तिकडे तो सोडला आणि म्हणाला मला बाहेर जायचं आहे, त्यामुळे मी तुला इथे ठेवतो, कारण मला लक्ष ठेवायला होणार नाही. आणि इथे सगळं म्हणजे छान लक्ष राहतं, सगळे मेडिकलची वगैरे सोय. पहिल्यांदा महिन्यातनं तो 2दा यायचा, 3दा यायचा, मग महिन्यातनं एकदा यायला लागला, नंतर 2 महिन्यातनं 2, त्यानंतर 5 महिन्यातनं यायला लागला. पण त्यांनी ना एक त्याचा मित्र ॲज अ वकील ठेवला होता की जो सगळं व्यवस्थित पैशाचे व्यवहार करेल, की वेळच्या वेळी हिचे जे काही पैसे ते भरले जातील वगैरे. पण ह्या वेळेला 6 महिने झाले तो फिरकला नाही ना फोन केला. आता तिथे आजूबाजूला जवळजवळ 70% असेच असतं की माझा मुलगा विचारत नाही, माझ्या मुलाने आणून, हेच म्हणजे लोक म्हणतात. त्यामुळे किती झालं ना, किती माझा मुलगा चांगला असं त्या बाईंना वाटत असलं तरी मनातनं शंका यायला लागली, अरे असं तू विसरला मला, एवढं मी आयुष्यभर खस्ता केलं, एवढं सगळं चांगलं केलं आणि तो मला विसरला. त्याला खूप दुःख झालं की असं का केलं त्यांनी, असं का केलं त्यांनी. आणि 6 महिन्यांनी त्याचा जो मित्र आहे तो आला भेटायला. तर हिला खूपच वाईट, राग, सगळे संमिश्र भावना होत्या. त्यांनी त्याला बसवलं. आणखीन म्हणे मला फार राग आला, असं का रे केलं त्यांनी, मी काय त्याचं काय कमी प्रेम केलं का, मी त्याला शिकवलं, मी एवढंच. पण तो आता 6 महिने झाले त्यांनी ना फोन केला ना भेटायला आला. तर त्या मित्राने सांगितलं, आई 8 दिवसापूर्वी तो गेला. तिला एकदम शॉक बसला, काय बोलतोयच वगैरे. तर तो म्हटला, आई त्याला ना कॅन्सर झाला होता आणि त्याची ट्रीटमेंट चालू होती. त्याने कधीच तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवलं नसतं, पण त्याचे हाल तुम्हाला बघवले नसते आणि तुम्ही दुःखी झाला असता तर त्याला अजून त्रास झाला असता, म्हणून त्यांनी तुम्हाला इथे ठेवलं. त्याचं अत्यंत नितांत तुमच्यावर प्रेम आहे, पण त्याच्या माघारी तुम्हाला एवढाही त्रास नाही होऊ नये हीच त्यांनी काळजी घेतली आहे. आणि म्हणून त्यांनी सगळं जे पैशाचे व्यवहार माझ्याकडे ठेवून तो आत्ता 8-10 दिवसापूर्वी गेला. त्यांनी शपथ घातली होती की माझ्या आईला शेवटपर्यंत कळता कामा नये की मला काय झालं आहे. तुमचा मुलगा वाईट नाही आहे आई, तुमचा मुलगा वाईट नव्हता, असं करत. तर आणि त्यावेळेला अतिशय म्हणजे शॉक त्यांना झाला. आणखीन
म्हणून सांगते की प्रत्येक मुलगा वाईट नसतो, नाही प्रत्येक आई पण वाईट नसते. थोडासा त्यावेळेला खरंच काय झालं असेल याचा विचार पण आपण केला पाहिजे, नाही का. आता हे फेस रिडिंगचं करूया आपण. फेस रिडिंगने मी तुम्हाला सांगितलं की नाही, मी या सगळ्याचा अभ्यास करते, एक मजा म्हणून बघा. पण छान वाटतं आपल्याला जर थोडंसं समजलं आणि त्यातले 1-2 पॉईंट जर आपल्याला पटले ना, तर वाटतं अरे वा, असं वाटतं. म्हणजे आनंद, आता शेवटी आनंद घेणं हाच महत्त्वाचा ह्या सगळ्यामागे उद्देश असतो की नाही. तर फेस रिडिंगचं काय आहे माहिती आहे का, की हा जो कपाळाचा हा भाग असतो ना, हा हा ज्यांचा मोठा असतो, तर ते जे असतात ते विचारी असतात, त्यांची कल्पनाशक्ती स्ट्रॉंग असते आणि निर्णय क्षमता पण उत्तम असते. कुठलाही निर्णय त्या फटाकन घेत नाही, कळलं की नाही. त्याच्या उलट ज्यांचे छोटे असतात, कपाळ छोटं असतं, ते लोक फार चंचल असतात, पटकन म्हणजे विचार न करता निर्णय घेतात, घाईघाईने इम्पल्सिव्ह असतात, चंचल एकदम असे असतात, कळलं की नाही. आता हा असतो, हा याला सामाजिक झोन असं म्हणतात, की ज्यांचे डोळे मोठे मोठे असतात, ते एक्सप्रेसिव्ह असतात आणि मनापासून बोलतात, कळलं की नाही. आणि सगळ्यांना घेऊन एकत्र चालतात, त्यांना आवडतं ते सगळे लोक आणि दिसायला हे अतिशय ॲट्रॅक्टिव्ह असतात. हे त्यांचे डोळे छोटे असतात ना, ते इंट्रोवर्ट असतात. आणि पण कामात अत्यंत हुशार आणि काम एकदम चोखपणे करणारे असतात. ज्यांचं नाक सरळ, ते प्रॅक्टिकल असतात, सगळे आपल्याबरोबर हवे असतात, पुढे जाताना सगळ्यांना पण पुढे नेतात. ज्यांचं नाक छोटं ते रिझर्व असतात. आणखीन एकटं राहणं त्यांना पसंत असतं. ज्यांची जीवनी ह्या भाग हे मोठे असतात, तर ते अतिशय जिद्दी असतात. प्रत्येक काम जिद्दीने आपल्या मनासारखंच झालं पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि ज्यांची ही हनवटी थोडी अशी पुढे आलेली असते ना, तर ते पॉवरफुल असतात. आणखीन आपल्या निर्णयावर ठाम असतात, सहसा निर्णय बदलत नाही. आता मंडळी, हे सगळे छोटे छोटे वरवर उपाय आहेत, आपलं मी दिलेलं आहे की असं असलं तर असं असतं. तर कधीतरी आपण पटकन समोर आला, त्याचं कपाळ मोठं दिसलं तर आपल्याला हां आता निर्णय छान घेईल असं वाटतं. एखादं छोटं कपाळ असेल तर हा निर्णय घाईने गेला, आपण त्याला ह्याला नीट केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, बाबा घाईने निर्णय घेऊ नको. हाच फायदा होतो. बाकी स्वभावासाठी आणि अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी ज्याच्या आपण कॅल्क्युलेशन करून स्वभाव बनवू शकतो. तर हे आपलं एक मी जे वाचते, जे बघते त्याच्यावर असं मला आणि फार मस्त वाटतं. मी लगेच माझा आरशात कपाळ, आरशात डोळे आपण बघतो की नाही, तसं करायचं, मजेने आयुष्य हे करायचं. मी सांगितलंच आहे, जे 5 जे रिग्रेशन त्या लोकांनी केले ते आपण होऊन द्यायचं नाही, याची काळजी घेतली तर आपलं पण जीवन सुखकर होईल. राधे राधे.